नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक 11 लेख या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। 1 नंबर प्रश्न, लेक घरी नसताना कवयित्रीची अवस्था कशी होते? लेक घरी नसते तेव्हा कवयित्रीच्या मनात तिची अतोनात ओढ लागते। ती नसताना वेळ स्तब्ध होते आणि मन उदास होते। प्रश्न 2, कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणे का म्हटले आहे? कवयित्रीची लेक घरभर हसत खेळत राहते। चिमणी जशी चिवचिवत राहते तशी लेक सारखी बडबडत असते, म्हणून कवयित्रीने लेकीला बोलकी चिमणी म्हटले आहे। कवितेतील लेक केव्हा रुसून बसते? कवयित्री जेव्हा लेकीला थोडीशी रागावते तेव्हा लेक रुसून बसते। प्रश्न 2, खालील आकृत्या पूर्ण करा। कवयित्रीला जाणवलेली लेकीची विविध रूपे: तांबडे कुंदन, हिरवे गोंदन, पाकळी, झाडाची पालवी, बोलकी चिमणी। त्यानंतर लेक घरात असल्याचे कवयित्रीला जाणवणारे फायदे: कशाचीही पर्वा वाटत नाही, सगळी काळजी मिटते, रोज समयी पेटते, सकाळची आशा वाटते, उदास वाटत नाही, घर हसते। प्रश्न 3, तुमची लाडकी ताई घरात नसली तर तुम्हाला काय वाटते ते थोडक्यात सांगा। माझी ताई घरात नसली की मला काही काळापुरते दटावणारे कोणी नाही हे पाहून आनंद होतो, पण काही वेळातच एकटेपणाची जाणीव होऊ लागते। हक्काने कामे सांगण्यासाठी, खोड्या करण्यासाठी ताई हवी असते। 4, पाठ क्रमांक 2 ते पाठ क्रमांक 11 यामध्ये असलेल्या नवीन शब्दांची शब्दकोशाप्रमाणे मांडणी करा। कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा। उदाहरणार्थ, कुंदन, गोंदन, कुंदन, चंदन। मनाची, घराची, मिटते, पेटते, उरास, उदास, हसते, बसते, करू नये, रुसू नये, कळते, लागते, भाषा, आशा। खालील चित्रे पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्य लिहा। ओहो, ससा पळाला, वास खूप सुंदर, अरे ठेच लागली। आपल्याला लहान झालेले पण इतरांना वापरता येतील अशा कपडे तुम्ही काय करता? माझ्यापेक्षा लहान असलेल्या अनाथ व गरीब मुलांना ते मी सन्मानाने देते। जुन्या कपड्यांचे काय काय बनवता येईल असे तुम्हाला वाटते? पायपुसणे, रुमाल, पिशवी, तोरण। आवश्यक तेवढेच कपडे खरेदी केल्यामुळे कोणते फायदे होतील असे तुम्हाला वाटते? आवश्यक तेवढेच कपडे खरेदी करावे म्हणजेच व्यवस्थित व मनपसंतपणे वापरता येतील, ठेवायला जागा पुरेल, धुण्याचा व इस्त्रीचा खर्च वाढणार नाही, बचत होईल, वेळेचा सदुपयोग करता येईल। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। इयत्ता 7वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा।